Yes, sir. So, good morning once again. I think last Good lecture, afternoon, Good sir. morning, sir. yes, Good last afternoon. lecture we have seen lung capacities, right? Yes. Lung volumes Yes, and lung lung volume, capacities. lung capacity. Yes, lung volume and lung capacities. So, first we will have a quick revision on that, what we have seen on yesterday's lecture. सी आपण 4 व्हॉल्यूम पाहिल्या होत्या आणि कॅपॅसिटीज पाहिल्या होत्या. लंग व्हॉल्यूम्स रिप्रेझेंट व्हॉल्यूम्स ऑफ द एअर, ठीक आहे. while capacities they are nothing but sum of two or more lung volumes. ठीक आहे. तर आपण पाहूया कुठल्या कुठल्या लंग व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज पाहिल्या आपण. पहिल्यांदा आपण पाहिले ते टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम इज नथिंग बट युअर नॉर्मल ब्रिदिंग. नॉर्मल ब्रिदिंग मध्ये जी एअर तुम्ही आतमध्ये घेता आणि बाहेर सोडता त्याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल व्हॅल्यू असते ह्याची 500 ml. नंतर आपण पाहिलं होतं इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे काय? द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी इनहेल्ड आफ्टर नॉर्मल इनहलेशन. म्हणजे तुम्ही नॉर्मल एकदा श्वास घेतला त्याच्यानंतर अजून एकदा जोरात हवा श्वास किती आतमध्ये हवा घेऊ शकता. पहिल्यांदा तुम्ही नॉर्मल हवा घेतली, आतमध्ये श्वास घेतला, त्याच्यानंतर अजून जोरात किती अमाऊंट तुम्ही घेऊ शकता त्याला म्हणतो आपण इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. याची नॉर्मल व्हॅल्यू असते 2100 ml टू 3200 ml. नंतर एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम हे काय असते तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी एक्झहेल्ड आफ्टर नॉर्मल एक्झलेशन. म्हणजे तुम्ही नॉर्मली जेव्हा श्वास सोडला त्याच्यानंतर तुम्ही अजून फोर्सफुली श्वास सोडू शकता. ती किती व्हॉल्यूम असते? नॉर्मल श्वास सोडल्यानंतर तुम्ही अजून एक्स्ट्रा किती हवा नाकाच्या बाहेर काढू शकता त्याला आपण म्हणतो एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. तिची नॉर्मल व्हॅल्यू असते 1000 टू 1200 ml. नंतर आपण शेवटची व्हॅल्यू पाहिली होती दॅट इज रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे अशी एअर की जी तुमच्या लंग मध्ये नेहमी राहत असते. ठीक आहे. सो द अमाऊंट ऑफ एअर रिमेनिंग इन लंग्स इवन आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन इज कॉल्ड ॲज रेसिड्युअल व्हॉल्यूम. म्हणजे ही हवा तुमच्या लंग मध्ये राहणारच आहे आणि गरजेची असते. का? बिकॉज जर लंग मधली सगळी हवा काढली गेली तर काय होत, लंग फ्लॅट होऊन जातील, ठीक आहे, कोलॅप्स होतील. सो रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे एवढी हवा तुमच्या लंग मध्ये नेहमी राहते. इट इज नॉर्मल व्हॅल्यू इज 1200 ml. नाउ सर कॅपॅसिटी. यस. सर ज्योती बुगड खूप वेळ झाला ट्राय करते, तिचं जॉईन होत नाहीये. ओके, टेल हर टू ट्राय वन्स अगेन. Okay, inspiratory capacity, total volume of air that can be inspired after a tidal expiration. त्याला आपण म्हणतो inspiratory capacity, total amount of air that can be inspired after a tidal expiration. म्हणजे तुम्ही नॉर्मल हवा सोडल्यानंतर तुम्ही किती हवा आतमध्ये घेऊ शकताय त्याला म्हणतो आपण इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. इट इज नथिंग बट टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. नंतर दुसरी कॅपॅसिटी पाहिली होती फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. तर दुसरी आपण पाहिली होती फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, FRC म्हणतो आपण त्याला. इज नथिंग बट अमाऊंट ऑफ एअर रिमेनिंग इन लंग्स आफ्टर अ टायडल एक्सपायरेशन. सो टायडल एक्सपायरेशन केल्यानंतर तुमच्या लंग मध्ये किती हवा राहते त्याला आपण म्हणतो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. तर हवा जी असते, एअर जी असते तुमच्या लंग मध्ये राहणारी, हे दोन असते. एक म्हणजे रेसिड्युअल व्हॉल्यूम असणार आहे, राईट, ही 1200 ml जी लंग मध्ये नेहमीच राहते, प्लस एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. म्हणजे नॉर्मल टायडल एक्सपिरेशन म्हणजे तुम्ही नॉर्मल श्वास सोडला त्याच्यानंतर सुद्धा अजून तुम्ही श्वास सोडू शकता, आपण त्याला म्हणलो होतं एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. सो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी is nothing but sum of residual volume plus expiratory reserve volume. Then vital capacity, it is nothing but total exchangeable amount of the air. म्हणजे किती हवा आपण आतमध्ये घेऊन बाहेर सोडू शकतो याची टोटल बेरीज. म्हणजे ह्याच्यात कुठल्या कुठल्या व्हॉल्यूम येतील तुमची? टायडल व्हॉल्यूम येईल, इन्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम येईल, एक्सपिरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम येईल,
रेसिड्युअल व्हॉल्यूम येईल का यात व्हायट्रल कॅपॅसिटी मध्ये? येस. ज्योती, ज्योती आवाज येतोय का? येस. कुणाला काय अडचण मध्ये? इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी. ठीक आहे. सो विल मूव टू today's topic, that is artificial respiration and resuscitation methods. ठीक आहे. आता पहिल्यांदा त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया आर्टिफिशियल रेस्पिरेशन. या दोन्ही टर्म्स वेगळ्या आहेत. रेसुसायटेशन आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन दोन्ही टर्म्स वेगळ्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. आपण एक एक पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे काय. आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे काय, नावातच आहे बघा, आर्टिफिशियल. ठीक आहे. म्हणजे इट इज नॉट नॅचरल. आपण जे काही नॅचरल रेस्पिरेशन आपलं होतं, ब्रिदिंग करतो, आपण पाहतो बऱ्याच वेळा. आता सध्या कोविडमुळे तर आपल्याला माहितच आहे, पेशंटला ऑक्सिजन कमी पडायला लागला की त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतात, राईट, ऑक्सिजन लावतात त्याला. सो दॅट इज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. तसं बघायला जर गेलं तर रेस्पिरेशन हा जो वर्ड आहे आर्टिफिशियल रेस्पिरेशन, दिस इज नॉट अप्रोप्रिएट, बिकॉज रेस्पिरेशन इट्स अ बायोकेमिकल प्रोसेस, राईट. रेस्पिरेशन काय आहे, बायोकेमिकल प्रोसेस आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल देताय ते तुम्ही बायोकेमिकल होत नाही ते. त्यामुळं मोर अप्रोप्रिएटली इट इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन और आर्टिफिशियल ब्रीदिंग. ठीक आहे. आता म्हणजे आर्टिफिशियल रेस्पिरेशन हा पहिला कन्सेप्ट होता, पण नंतर जसं जसं विचारमंथन झालं, सायंटिस्टने हे केलं, तसं बरेचसे सायंटिस्टचं असं म्हणणं येतं की इट्स नॉट अ रेस्पिरेशन, इट्स ब्रीदिंग. तुम्ही काय करता, पहिल्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं, रेस्पिरेशन अँड ब्रीदिंग दीज आर टू व्हेरी डिफरंट थिंग्स. बट ॲज इन युअर सिलेबस इट इज मेन्शन्ड आर्टिफिशियल रेस्पिरेशन, so I have given the heading as artificial respiration. But remember, whenever you want to use this term, always use artificial ventilation or artificial breathing. Don't use artificial respiration. Artificial respiration is not appropriate term. Okay. So artificial respiration, it literally means breathing induced by some of the manipulative techniques. Means it is not normal or not natural. It is induced. Artificial respiration is used to save life of people in various conditions. Artificial respiration आपण कधी वापरतो, जेव्हा अशा कंडिशन मध्ये की जिथं पेशंटला ब्रीदिंग करता येतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ड्राउनिंग, एखादा पेशंट, एखादा व्यक्ती जर बुडत असेल, आपण पाहतो बुडताना व्यक्तीला बाहेर काढतात, राईट. नंतर त्याला आर्टिफिशियल ब्रीदिंग, आपण त्या पोटातलं पाणी काढतात दाबून दाबून बाहेर, राईट. पाहिलं तुम्ही पिक्चर मध्ये, मूवीज मध्ये वगैरे बऱ्याच वेळा पाहिलं असेल, पाहिलं तुम्ही हा सीन? Yes, sir. राईट. सो दिस इज व्हॉट आर्टिफिशियल रेस्पिरेशन. त्या तोंडाला तोंड लावतात आणि हवा आतमध्ये सोडतात किंवा त्याची छाती दाबतात, राईट. सो दिस इज आर्टिफिशियल रेस्पिरेशन. देन चोकिंग, सफोकेशन, गुदमरणे, आता कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, ओपिएट ओव्हरडोसेस. ओपिएट ओव्हरडोस म्हणजे काय, काही काही जे काही झोपेची औषधं असतात, ठीक आहे, झोपेची औषधं म्हणजे जे काही सीएनएस डिप्रेशन ड्रग्ज आहेत, जे तुमचं ब्रेन डिप्रेस करतात. आपल्याला माहिती आहे सगळं रेस्पिरेशन कंट्रोल कोण करतं, रेस्पिरेटरी सेंटर करतं. रेस्पिरेटरी सेंटर इज प्रेझेंट इन युअर ब्रेन. मग आता ब्रेन जर अशा औषधं तुम्ही जर भरपूर प्रमाणात खाल्ले की जे तुमचं ब्रेनच डिप्रेस करतात, सो अल्टिमेटली युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम इज गेट डिप्रेस, अल्टिमेटली युअर रेस्पिरेटरी सेंटर ऑल्सो गेट डिप्रेस. मग रेस्पिरेटरी सेंटरचं फंक्शनिंग डिप्रेस झालं म्हणल्यानंतर रेस्पिरेशन पण काय होऊन जातं, एकदम कमी कमी होऊन जातं. ठीक आहे. रेस्पिरेशन एकदम कमी होऊन जातं, एकदम नील होतं, विच कॉजेस इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साईड levels in your blood, which ultimately leads to death. One of the major cause of opiate death, the death due to opiate, opium or CNS depressant drugs like your barbiturates, one of the major cause is respiratory depression. ठीक आहे.
suffocation or in certain lung conditions, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल अस्थमा वगैरे मध्ये तिथं पेशंटला सफोकेट होत असतं, इट इज नॉट एबल टू ब्रीथ प्रॉपरली. मग अशा वेळेस पेशंट जर एखादा गुदमरत असेल, एखादा व्यक्ती जर गुदमरत असेल, तर त्यासाठी आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन देतो. There are different machines are also available nowadays for artificial respiration or artificial ventilation. ठीक आहे, we call them as artificial lung ventilation machines. आर्टिफिशियल रेस्पिरेशन जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टीचा मेन फोकस ठेवतो. ठीक आहे, पहिला काय असतं, रेस्पिरेशन आपण शिकलोय मागच्या लेक्चर्स मध्ये. रेस्पिरेशन होतं कसं, नेझल कॅव्हिटी, ऑर्गन्स काय काय बघा, नेझल कॅव्हिटी तुमची फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय आणि तुमचे लंग्स. आता बाकीचे जे काही आहेत हे ऑर्गन, नेझल कॅव्हिटी, तुमचं फॅरिंग्स, तुमचं लॅरिंग्स, तुमचं ट्रकिया, तुमचे ब्रॉन्काय, यांचं मेजर फंक्शन काय आहे, तर हवा लंग पर्यंत पोहोचवायची. राईट, दे आर जस्ट द कॅरियर्स ऑफ द एअर, दे जस्ट कॅरी द एअर टुवर्ड्स द लंग. ठीक आहे, नाउ ऍक्च्युअल गॅसियस एक्सचेंज बिटवीन ब्लड अँड लंग्स इट टेक्स प्लेस इन अल्वेओलाय. अल्वेओलाय मध्ये होतं, लंग्सच्या अल्वेओलाय मध्ये गॅसियस एक्सचेंज होतं. म्हणजे ब्लड मधला ऑक्सिजन काढून, ब्लड मधला CO2 काढून घेतला जातो, लंग मध्ये टाकला जातो, लंग मधला फ्रेश ऑक्सिजन हा ब्लड मध्ये टाकला. सो एक्झॅक्ट गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस इन लंग्स. सो आर्टिफिशियल रेस्पिरेशन जेव्हा देत असतो आपण, तेव्हा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिली म्हणजे टू एस्टॅब्लिश अ ओपन एअर पॅसेज. ठीक आहे, दॅट इज फ्रॉम अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट टू लंग्स पर्यंत हा ओपन एअर पॅसेज, तुमचा हा पॅसेज कसा असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे. अदरवाईज काय होतं, एखाद्या वेळेस दिस हॅपन्स पर्टिक्युलरली इन इन्सेक्टिसाइड पॉइझनिंग. म्हणजे आपण कीटकनाशक वगैरे पितात बघा लोक. तुम्ही पाहिलं कीटकनाशक पिल्यानंतरचं पहिलं सिम्पटम काय असतं, कोण सांगेल मला? कीटकनाशक पिल्यानंतर पहिलं सिम्पटम काय दिसतं तुम्हाला? कशावर ओळखता तुम्ही कीटकनाशक पिलेलं आहे म्हणून? वॉमिटिंग बऱ्याच ह्याच्यामुळे होऊ शकतो. तोंडातून फेस आल्यासारखा दिसतो आपल्याला. राईट, इट इज वॉट, नथिंग बट एक्सेसिव्ह सलायव्हरी सिक्रेशन. सगळे इन्सेक्टिसाइड काय, ऍस्टाइल कोलिन लाईक ड्रग्ज. ऍस्टाइल कोलिनची ऍक्शन माहिती आपल्याला सलायव्हरी ग्लँडवर, सलायव्हा सिक्रेशन स्टिम्युलेट करतात. सो दीज इन्सेक्टिसाइड्स दे विल ऑल्सो स्टिम्युलेट सलायव्हरी सिक्रेशन. In fact, they increase secretion of all exocrine glands. मग तुमच्या म्युकोजल ग्लँड्स जे काय आहेत ते तुमच्या ट्रकियामध्ये वगैरे आहेत, ब्रॉन्कायमध्ये आहेत. ह्या ग्लँड्स पण काय होणार आहेत, एक्सेसिव्ह स्टिम्युलेट होणार आहेत. सो सर्जिकल्स दे विल स्टार्ट सिक्रेशिंग अ लॉट ऑफ म्युकस. मग हे जो काही म्युकस असेल हा एकदम घट्ट असेल तर तुमची एअर पास होणार आहे का आता ट्रकियामधून लंग्स पर्यंत? नाही, इट विल नॉट पास easily, right? So it is very essential for giving whenever you are giving artificial respiration, to maintain and establish an open air passage is very essential. The second, the exchange of air and carbon dioxide in terminal air sac, that is alveoli of lungs, while heart is still functioning. Heart चं काम चालू असेल आणि लंग मध्ये तुमच्या एअर आणि कार्बन डायऑक्साइडचं जे काय आहे हे एक्सचेंज झालं पाहिजे. राईट, दिस इज ऑल्सो इसेन्शियल वाईल गिव्हिंग आर्टिफिशियल रेस्पिरेशन. नाहीतर हे जर दोन्हीपैकी एखादा जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर देअर विल नॉट बी युअर आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. तुमचं आर्टिफिशियल व्हेंटिलेशन होणार नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात. सी देअर आर लॉट ऑफ डिफरंट मेथड्स विच आर अवेलेबल फॉर आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. हे आपण दोन भागामध्ये पहिल्यांदा डिवाइड करतो. एक म्हणजे मॅन्युअल मेथड. मॅन्युअल मेथड म्हणजे आता एखादं मशीन वगैरे तुमच्याजवळ नाहीये तर तुम्ही हाताने ते करताय, यू कॉल्ड एज मॅन्युअल मेथड. ठीक आहे. दुसरं असतं म्हणजे दॅट इज मेकॅनिकल मेथड्स, मीन्स युझिंग डिफरंट मशीन्स. आपण पाहतो पेशंट, आता कोविडच्या पेशंटना आपण हॉस्पिटलमध्ये नेतो, व्हेंटिलेटर लावतात त्याला. राईट, मग त्याला तुम्ही हे शब्द ऐकले असतील, जम्बो व्हेंटिलेटर लागतो ह्याला, ह्याला ऑक्सिजन लावावा लागतो, वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज तुम्ही ऐकले असतील. राईट,
So these are what mechanical methods of artificial ventilation. त्यामधली आपण पहिली पाहूया मॅन्युअल मेथड्स. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत. शॅफर्स मेथड नावाची एक मेथड आहे. and second is Sylvester method. Then third one is Holzer-Nelson method. Mouth to mouth respiration, यालाच माउथ टू माउथ रेसोसायटेशन मेथड पण म्हणतात. ठीक आहे, खूप नॉर्मल आणि खूप कॉमन आहे. देन मेकॅनिकल व्हेंटिलेशन मध्ये बघा आपण दोन मेथड इथं पाहूया, व्हेंटिलेटर आणि इंडोट्रकियल इंट्युबेशन. विल सी इट वन बाय वन. फर्स्ट इज शॅफर्स मेथड. ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, जो काही विक्टिम आहे, जो काही कॅज्युअलिटी म्हणतात त्याला, फर्स्ट एडची जी काही लँग्वेज आहे, विक्टिम म्हणत नाहीत, कॅज्युअलिटी म्हणतात. इन दिस मेथड द कॅज्युअलिटी इज मेड टू ले ऑन इट्स बेली, म्हणजे त्याला काय करायचं, उलटं झोपवायचं, विथ वन आर्म एक्सटेंडेड डायरेक्टली ओव्हरहेड अँड अदर आर्म इज बेंट ॲट द एल्बो. त्याचा एक हात काय करायचा, त्याला पालतं झोपवायचं, त्या पोटावर झोपवायचं. ठीक आहे, नंतर त्याचा एक हात काय करायचा, सरळ करायचा, आणि दुसरा हात काय करायचा, फोल्ड करायचा. हा फोल्ड केलेला जो हात आहे, ठीक आहे, या हातावर त्याचं काय करायचं, चिन ठेवायचं. चिन म्हणजे काय, त्याची हनवटी काय करायची, त्याच्या हातावर ठेवायची. सो वाय सी हिअर, ह्या प्रत्येक जे काही स्टेप्स आहेत ती खूप जुनी मेथड आहे. ह्या अजून ही स्टील इट इज युज्ड. ठीक आहे, खूप युजफुल मेथड आहे आर्टिफिशियल रेस्पिरेशनची. आता ह्याच्यामध्ये पहा नीट नक्की काय होत असेल. एक हात त्याचा वर केलाय, ठीक आहे, आणि दुसरा हात काय केलाय, फोल्ड केलाय, आणि त्याच्यावरती आपण काय केलंय, त्याची हनवटी ठेवली. हे कशामुळे केलंय आपण, त्याची हनवटी आपण जेव्हा एकदा हातावर ठेवली, याचा अर्थ काय झाला, हनवटीला आपण आधार दिला. राईट, इट विल हेल्प ओपनिंग इज एअर पॅसेज. जेव्हा तुम्ही एक हात असा लांब करून ठेवताय, त्यामुळे काय होत आहेत, लक्षात ठेवा, तुम्ही उलट झोपलाय आणि एक हात असा पुढे घेतलाय. राईट, सो अल्टिमेटली तुमचं जे काही पाठीवरचं प्रेशर आहे हे तुम्ही हे करताय, वाढवताय. राईट, इन दिस पोझिशन द नोज अँड माउथ दे आर फ्री फ्रॉम ब्रीदिंग. तुम्ही हा हात जो काही फोल्ड केलाय आणि त्याच्यावरती जो काही ओतून ठेवलेलं असतं, इट मेक्स युअर नोज अँड माउथ फ्री फॉर ब्रीदिंग नाऊ. ठीक आहे, आता तुम्ही जरी पालता झोपलाय, पेशंट जरी पालता झोपलाय, तरी त्याचं नाक आणि तोंडाचं कसं आहे, ब्रीदिंग साठी. आता पहा, ही कॅज्युअलिटीची पोझिशन झाली, त्या पेशंटची पोझिशन झाली, आपण पेशंट शब्द वापरूया. ठीक आहे, पेशंटची पोझिशन झाली. आता जो काही डॉक्टर आहे किंवा रेस्क्युअर आहे, जो वाचवणारा आहे, तो काय करतो, इट नील्स टू द विक्टिम्स वेस्ट. ठीक आहे, अँड पुट्स इज पाम ऑन द विक्टिम्स स्पाइन. तो काय करतो, पेशंटच्या पाठीवरती, त्याच्या त्याच्या कमरेजवळ बसतो. ठीक आहे, त्याच्याकडे तोंड करून, आणि तो काय करतो, त्याच्या दोन्ही हातांनी पेशंटच्या लॉइनला दाबतो. ठीक आहे, कमरेच्या भागाजवळ प्रेशर देतो. हे प्रेशर दिल्यामुळं काय होतं, बसायचा, हात ठेवायचा आणि काय करायचं, असं झुकायचं त्याच्या अंगावर. तुमचं प्रेशर काय करायचं, तुमच्या हातावर टाकायचं. तुमचे हात कुठे ठेवलेले आहेत, त्याच्या लॉइनवर ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं काय होईल, तर त्याच्या ॲब्डॉमिनल विसेरावरती तुमचं प्रेशर पडेल. ठीक आहे, तुमचं प्रेशर कुठं पडणार आहे, आता त्याच्या ॲब्डॉमिनवर पडणार आहे. राईट, मग ॲब्डॉमिनवर आपल्याला माहिती आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आणि थोरॅसिक कॅव्हिटी कशाला सेपरेट केलेली आहे, डायफ्रॅमनं. बरोबर आहे. आता विचार करा, जर ह्या एखाद्या व्यक्तीनं तुमच्या ॲब्डॉमिनवर प्रेशर टाकलं, व्हॉट विल हॅपन, ॲब्डॉमिनचे ऑर्गन काय होतील, वर सरकतील. बरोबर आहे, वर सरकतील. वर सरकल्यामुळे तुमचे लंग्स काय होतील, लंग्सला आता जागा कमी होईल. लंग्सला जागा कमी झाली म्हणजेच काय होणार आहे, आतली हवा बाहेर टाकली जाणार आहे. वी विल कॉल इट ॲज एक्सपिरेशन. सो इन दिस फर्स्ट स्टेप वी अप्लाय प्रेशर ऑन ॲब्डॉमिनल विसेरा of the patient, which brings about expiration. Then pressing forward, expiration will happen, and when the person will bend backward, inspiration takes place. आता विचार करा, पेशंट तुम्ही काय केलं, त्या पेशंटच्या पोटावर दाबला हात. ठीक आहे, फुल प्रेशर दिलं, ह्याच्यामुळे काय होईल, हवा बाहेर पडेल, आणि हे हात तुम्ही लगेच बाजूला बाहेर काढले तर काय होईल, ॲब्डॉमिन परत त्याच्या जागेवर येऊन बसेल, लंग्स परत खाली होतील, and ultimately inspiration will happen. Right, परत दाबा,
दाबल्यानंतर काय होईल, हवा बाहेर टाकली जाईल, परत हात सोडा, हवा ऑटोमॅटिक आत येईल. सो इन दिस मेथड इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन बोथ टेक्स प्लेस. नाउ advantage of these methods are it's a prone position, ठीक है, so that water from the abdomen and lungs can be easily drained. ठीक आहे, प्रोन पोझिशन म्हणतो आपण याला, राईट. तोंड खाली करून पोटावर झोपण्याला म्हणतो आपण प्रोन पोझिशन. ह्याच्यामध्ये आता असं तुम्ही झोपल्यामुळे काय होईल, लंग्स मध्ये म्हणजे जर छातीत पाणी गेलं असेल, फुफ्फुसात पाणी गेलं असेल, किंवा जर एखादा व्यक्ती बुडला असेल तर बुडतो कशामुळे आपल्याला माहिती आहे, पाणी पित असतो तो, पाणी पिल्यामुळे बुडतो तो. मग हे पाणी भरपूर जो पिलेला असतो, त्या पोटात पाणी असतं, हे पोटातलं पाणी आपण काय करतो, दाबून बाहेर काढतो. सो दिस पोझिशन शॅपर्स मेथड इज युजफुल फॉर द पेशंट्स हु आर ड्राउंड, जे बुडलेले आहेत अशा लोकांसाठी ही चांगली आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल मेथड अँड नॉन टायरिंग. सिम्पल आहे, फक्त तुम्हाला प्रेशर देत बसायचं आहे आणि तुम्हाला काय म्हणजे असं जो काही रेस्क्युअर आहे म्हणजे जो वाचवायचं काम करतोय त्याला जास्त ह्याच्यात एक्झर्शन होत नाही. आता आपण जी काही पुढची मेथड पाहणार आहोत सिल्व्हरसन मेथड, त्यामध्ये पहा त्याला खूप काम करावं लागतं, त्यामुळे तो थकतो. बट ह्याच्यामध्ये इट्स अ नॉन टायरिंग मेथड. इट कॅन बी कंटिन्यूड फॉर अ लॉंग टाइम, यू कॅन यूज इट फॉर लॉंग टाइम. नाउ इट कॅन बी अप्लाइड फॉर द विक्टिम्स विथ इंजुरी टू द थोरॅक्स. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीच्या जर छातीला जखम असेल तर तुम्ही इथं कुठं दाबताय, त्याच्या पोटावर दाबताय, ठीक आहे, तुम्ही त्या छातीवर डायरेक्ट दाबत नाहीये. सहजिकच जर त्याच्या थोरॅक्सला जरी इंजुरी असेल तरी सुद्धा ही मेथड तुम्ही वापरू शकताय. आता आपण पुढची जी काही मेथड पाहणार आहोत सिल्व्हरसन मेथड, त्याच्यामध्ये आपण थोरॅक्सवर इनडायरेक्ट प्रेशर टाकतो. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला थोरॅक्सला जर काही जखम असेल तर ती मेथड वापरता येईल, ही मेथड वापरावं लागेल. आता ह्या मेथडचा डिसएडव्हान्टेज काय असेल बघा. See here, inspiration is passive here and expiration is active, which is not physiological. ठीक आहे, आपण पाहतो आपण ह्या मेथड मध्ये काय करतोय, पोट दाबतोय त्याचं, ठीक आहे, पोट दाबतोय त्यामुळे हवा बाहेर पडती, आणि जेव्हा आपण पोट सोडतोय तेव्हा काय होते, हवा आतमध्ये येते, म्हणजे इन्स्पिरेशन इज पॅसिव्ह. आणि नॉर्मल कंडिशन मध्ये बघा, तुम्ही काय करताय, श्वास आतमध्ये घेताय. सो श्वास आतमध्ये घेताय जेव्हा तुम्ही, तेव्हा काय होतं, तुम्ही इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट करताय, तुमचा डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट करताय, बरोबर आहे. इनहेलेशन, इन्स्पिरेशनची मेकॅनिझम आठवती का, इंटरकोस्टल मसल तुम्ही काय करताय, कॉन्ट्रॅक्ट करताय, डायफ्रॅम काय करताय, कॉन्ट्रॅक्ट करताय. एक्सपिरेशनच्या मेकॅनिझम मध्ये काय, हे दोन्ही मसल्स इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रॅम दोन्ही काय होतात, रिलॅक्स होतात. लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी एनर्जी लागते, रिलॅक्स होण्यासाठी एनर्जी लागत नाही. त्यामुळं नॅचरल कंडिशन मध्ये इन्स्पिरेशन रिक्वायर्स एनर्जी. श्वास आतमध्ये घ्यायला तुम्हाला एनर्जी लागते, श्वास बाहेर सोडायला एनर्जी लागत नाही. एक्सपिरेशन इज पॅसिव्ह प्रोसेस. बट इन दिस केस शॅपर्स मेथड मध्ये इन्स्पिरेशन उलट होतंय, इन्स्पिरेशन इज पॅसिव्ह अँड एक्सपिरेशन इज ऍक्टिव्ह, which is not physiological. Now आपण इथं पोटावर प्रेशर देतो abdomen वर. If the patient is having injury in the abdomen, तुम्ही ही मेथड यूज करू शकता का? Yes, can you use this method if the patient is having injury in the abdomen? No, sir. No. So this is the way. See, this person is sitting here, या कमरेजवळ बसलाय, हात त्याचे लॉइन वरती आहेत कमरेच्या इथं, राईट. त्या पोटावर प्रेशर दिलेलं आहे आणि हा पेशंट काय करतोय, पुढे झुकतोय. हा व्यक्ती काय करतोय, पुढे झुकतोय म्हणजे काय करणार आहे, ह्याच्या शरीराचं पूर्ण प्रेशर कशावर पडणार आहे, ह्याच्या हातावर पडणार आहे, आणि हाताचं प्रेशर ह्याच्या कशावर पडणार आहे, पोटावर. पोटावर पडल्यानंतर ह्याच्या आतमध्ये पोटातलं जे काही पाणी असेल हे काय होईल, बाहेर येईल. आणि हा जेव्हा परत ह्या नॉर्मल पोझिशन मध्ये येणार तेव्हा ह्याचं पोट वगैरे परत नॉर्मल पोझिशन मध्ये, त्यामुळे हवा आतमध्ये येणार. हे दाबलं गेलं की हवा बाहेर पडणार. समजलंय सगळ्यांना? Yes, sir. Okay. Now Sylvester method, it is performed in supine position. Supine position म्हणजे काय, त्याला पाठीवर झोपून ही मेथड यूज करतो आपण. Now in this method a pillow is given below the shoulder, ठीक आहे,
आता पिलो इथं कुठं ठेवायचं, त्याच्या शोल्डर खाली ठेवायचं. द नेक इज फुल्ली एक्सटेंडेड. ड्युरिंग दिस मेथड द रेस्क्युअर विल नील नियर द विक्टिम्स हेड फेसिंग टुवर्ड्स विक्टिम. आता इथं बघा गंमत बघा, मगाच्या मेथडमध्ये आपण काय केलं होतं, रेस्क्युअर कुठं बसला होता, पेशंट पोटावर झोपला होता आणि त्याच्या कमरेजवळ रेस्क्युअर बसला होता. आता ह्याच्या उलट इथं काय होईल, रेस्क्युअर काय होईल, त्याच्या डोक्याजवळ बसेल. रेस्क्युअर काय होईल, त्याच्या डोक्याजवळ बसेल. ठीक आहे, त्याच्याकडे तोंड करून त्याच्या डोक्याजवळ बसणार आहे. ह्याच्यात उलट आहे, सिल्वेस्टर मेथड मध्ये काय होणार, त्याच्या डोक्याजवळ बसणार आहे. नाव ह्याच्यात काय करतो, रेस्क्युअर विल कॅच विक्टिम्स विस्ट अँड बेंडिंग द डॉक्टर विल पुल द विक्टिम्स आर्म्स अप. याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा त्याचे रिस्ट घेतले जातात, त्याच्या छातीवर दाबले जातात. ठीक आहे, देन दे आर पुल्ड अप. काय केलं जातात, त्या वर ओढल्या जातात. त्यामुळे काय होतं, इन्स्पिरेशन होतं. इन्स्पिरेशन मध्ये आपली मेकॅनिझम काय इन्स्पिरेशनची, इंटरकोस्टल मसल गेट कॉन्ट्रॅक्ट, thoracic cage moves up, right, आणि diaphragm goes down, which causes increase in lung volume. लंग साठी जागा जास्त निर्माण होते. ह्याच्यामध्ये तो पेशंट अनकॉन्शियस आहे, पेशंटला व्यवस्थित श्वास घेता येत नाहीये. त्यामुळे काय करतो आपण, त्या पेशंटचे हात घेतो, त्याच्या छातीवर दाबतो. छातीवर दाबल्यामुळे काय होतं, जे काही अडकलं असेल छातीमध्ये वगैरे किंवा छातीवरती प्रेशर पडल्यामुळे एअर पॅसेज मोकळा व्हायला मदत होते. नंतर काय करायचं, त्याचे हात ओढायचे. हात ओढल्यामुळे काय होतं, हात वर ओढले गेले की ऑटोमॅटिक पहा तुम्ही, तुमचे हात असे वर ओढून घ्या, काय होईल, तुमचे थोरॅसिक केज पण वर ओढली जाते का नाही, पहा. जस्ट राईट, तुमचे हात वर ओढा, हात वर घ्या. छातीचा पिंजरा वर ओढला जातोय, राईट. सो छातीचा पिंजरा वर ओढला जातोय म्हणजे ऑटोमॅटिकली काय होती, लंग्स साठी जागा तयार होते, राईट. सो लंग्स साठी जास्त जागा तयार झाल्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं, इन्स्पिरेशन. नाउ बाय बेंडिंग फॉरवर्ड द रेस्क्युअर पुट प्रेशर ऑन इट्स चेस्ट विथ द विक्टिम्स हँड. विक्टिमचे हँड परत काय करायचे, त्याच्या चेस्टवर ठेवून प्रेशर करायचं, दाबायचे. आता त्याचे हात पहिल्या जागी आले म्हणल्यानंतर लंगची व्हॉल्यूम कमी झाली आणि प्लस तुम्ही त्याच्या छातीवर प्रेस केलं. प्रेस केल्यामुळे काय होईल, आतमधली जी काही हवा आहे ती काय होईल, बाहेर पडायला मदत होईल. ठीक आहे, दिस इज सिल्वेस्टर मेथड. दिस इज वन ऑफ व्हेरी इझी मेथड. याचे ऍडव्हान्टेज बघा, यामध्ये बोथ इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन आर ऍक्टिव्ह. ठीक आहे, मगाच्या मेथडमध्ये सॅफर्स मेथडमध्ये काय होतं, इन्स्पिरेशन पॅसिव्ह होतं आणि एक्सपिरेशन ऍक्टिव्ह होतं. ते फिजिओलॉजिकल नव्हतं, त्यामुळे व्हेंटिलेशन व्यवस्थित होत नव्हतं. बट सिल्वेस्टर मेथडमध्ये इन्स्पिरेशन पण आणि एक्सपिरेशन पण दोन्ही ऍक्टिव्ह आहेत. सो अ गुड व्हेंटिलेशन इज ऑब्टेन्ड. डिसएडव्हान्टेजेस काय, नाउ देअर विल बी नो ड्रेनेज ऑफ वॉटर फ्रॉम द लंग्स. ठीक आहे, लंग मधून आपण वॉटर ड्रेन करू शकत नाही ह्या मेथडमुळं. हेन्स इट इज युजफुल इन ड्राउनिंग केसेस. जे काही बुडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ही मेथड यूज करू शकत नाही तुम्ही. दिस मेथड इज क्वाईट टायरिंग, कारण इथं डॉक्टरला किंवा जो काही रेस्क्यू करणारा ह्याला खूप काम करावं लागतं, राईट. जर एखाद्या व्यक्तीला थोरॅक्सची इंजुरी असेल, म्हणजे एखादी त्याची बरगडी वगैरे फ्रॅक्चर असेल, तर इथं तुम्ही यूज करू शकत नाही, कारण त्याच्या बरगड्यांवरती इथं तुम्ही काय करताय, प्रेशर टाकताय. सी हिअर, असं झोपायचं पहिल्यांदा. ठीक आहे, ठीक आहे, ह्याच्यावर प्रेशर टाकायचं छातीवर, त्याच्या शोल्डरच्या खाली दिलेलं आहे बघा. बघा तुम्ही, पिलो त्याच्या कुठं आहे, शोल्डरच्या खाली आहे. त्यामुळे त्याची नेक काय केलेली आहे, एक्सटेंड केलेली आहे. त्यामुळे पॅसेज काय झाला, ओपन झाला. नंतर त्यात तुम्ही छातीवर प्रेशर टाकलं आणि त्याचे हात दोन्ही ओढले बाहेर. हात ओढल्यामुळे काय झाले, इथलं लंग्सची जागा मोकळी झाली. परत हे हात इथं नेऊन त्यानं काय केले, दाबले. त्यामुळे काय झालं, लंग्स वरती प्रेशर पडलं आणि एक्सपिरेशन झालं. ठीक आहे, लक्षात येतंय सगळ्यांना हे? Yes, sir. Yes, sir. सिंपल टेक्निक आहे हे. ओके, देन come to mouth respiration. See, this is one of the best methods of artificial method of respiration.
ची सगळ्यात इझी आणि सगळ्यात सिंपल मेथड आहे. ह्या मेथड आपण पाहतो मूवीज मध्ये वगैरे बऱ्याच वेळा पाहिलं असेल तुम्ही. काय करतात, श्वास घेता येत नाही तर जो विशुद्ध पडलेला आहे त्या पेशंटचं काय करतात, नाक दाबतात, ठीक आहे, आणि तोंडानं काय करतात, त्याच्या तोंडामध्ये हवा फोर्स करतात, राईट. आपल्या तोंडातनं काय करायची, त्या तोंडामध्ये हवा सोडायची. सी दिस इज व्हेरी सिम्पलेस्ट मेथड. आता इन्स्पिरेशन कधी होतं, जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून हवा त्याच्या पेशंटच्या तोंडात जोरात हवा सोडताय, तुमचं एक्सपिरेशन एक्सपायर्ड एअर त्या तोंडात जाते, विच कॉजेस इन्स्पिरेशन. ठीक आहे, त्या पेशंटचं इन्स्पिरेशन होतं. पण लक्षात घ्या, तुमची एक्सपायर्ड एअर तुम्ही त्याला देताय, म्हणजे तुमच्या एक्सपायर्ड एअर मध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, CO2. अब्सोल्युटली राईट. CO2 चं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या एक्सपायर्ड एअर मध्ये जास्त असणार आहे. ह्याचा फायदा काय होतो, त्या पेशंटच्या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, आणि रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तुमचं रेस्पिरेटरी सेंटर जे काय आहे स्टिम्युलेट होतं आणि तुमचं रेस्पिरेशन वाढतं. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही काय करताय, एक्सपायर्ड एअर तुमची देताय, त्यामुळं त्या पेशंटची रेस्पिरेटरी सिस्टीम स्टिम्युलेट होते. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट मेथड फॉर आर्टिफिशियल रेस्पिरेशन. यामध्ये काय केलं जातं, रेस्क्युअर नील्स नियर विक्टिम्स नेक फेसिंग हिम. A pillow is placed below victim's shoulder so that neck is extended fully. With left hand, rescuer close victim's nostril and place handkerchief on the victim's mouth, and the rescuer will blow the expired air in victim's mouth. This blowing of expired air in the victim's mouth, it will cause inspiration. Now when mouth is taken away, expiration will occur possibly. आता जेव्हा आपण आपलं तोंड बाहेर काढू पेशंटच्या तोंडापासून, तेव्हा काय होईल, त्याच्या तोंडातून हवा जी काही आहे लंग्स मध्ये ती ऑटोमॅटिक बाहेर पॅसिव्ह. ठीक आहे, तुम्हाला इथे एक्सपिरेशनची गरज करायची नाही, फक्त इथे इन्स्पिरेशन द्यायचं आहे, एक्सपिरेशन ऑटोमॅटिक होत असतं. ऍडव्हान्टेज काय आहेत बघा, द एक्सपायर्ड एअर इज युज्ड इन दिस मेथड, इट कंटेन्स मोर अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड, इट हेल्प्स टू स्टिम्युलेट विक्टिम्स रेस्पिरेशन. कारण काय होतं, कार्बन डायऑक्साईडचं रक्तामध्ये प्रमाण वाढलं की रेस्पिरेटरी सेंटर काय होत असतं, स्टिम्युलेट होत असतं. सो दिस इज व्हेरी इझी अँड व्हेरी सिम्पल मेथड. ठीक आहे, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू दे का, व्हिडिओ दाखवू दे का तुम्हाला. किसी व्यक्ति को अगर करंट लगा हो या मान लो फांसी लगाया हो या किसी दुर्घटना से ग्रसित हो, तो जैसे आपको अगर कैजुअलिटी मिलता है तो आप उस दिसतंय, प्लेबॅक स्पीड खूपच वाढलं, Yes, जरा sir. स्पीड जरासं कमी करतो. आवाज येतो तुम्हाला व्हिडिओचा? No, sir. No, sir. व्हिडिओ दिसत नाही सर. व्हिडिओ दिसत नाही. Yes, yes, sir. सर ते प्ले होईना सर. एक काम करू, तुम्हाला हे शेअर करा सर. दिसतंय आता. आय थिंक मला नेट स्लो आहे म्हणून. दिसतंय. मी तुम्हाला हा व्हिडिओची लिंक शेअर करतो, दोन्ही अॅनिमेशनच्या, चालेल. Yes sir. Yes, sir. I will share you this video link चालेल, in sir. the group. You can see that.
ठीक आहे. सो दिस इज वॉट माउथ टू माउथ रेस्पिरेशन. नाऊ मेकॅनिकल व्हेंटिलेशन याच्यामध्ये आपण मशीन यूज करतो. ठीक आहे. मशीनला आपण व्हेंटिलेटर म्हणतो. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, मेकॅनिकल व्हेंटिलेशन इज ऑलवेज डन बाय युझिंग अ ट्रेन पर्सन. मेकॅनिकल व्हेंटिलेशन जे काय आहे, आता आर्टिफिशियल रेस्पिरेशन इज ऑल्सो डन बाय ट्रेन पर्सन्स. पण बऱ्याच वेळा ट्रेन पर्सन अवेलेबल नसतो. तुम्ही घरात आहेत किंवा कोणतरी एखादा व्यक्ती बुडत आहे, बुडल्यानंतर तुम्ही पाहिलंय, मग अशा वेळेस ट्रेन पर्सन अवेलेबल लगेच होत नाही. मग तिथं तुम्ही हे पाहिलेली असती माहिती यू कॅन यूज. बट इन केस ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन अ ट्रेन्ड पर्सन मस्ट बी अवेलेबल. ठीक आहे. दिस बिकॉज इट इन्व्हॉल्व्स अ मशीन. ठीक आहे. सो दॅट इज वाय you need a trained person to operate that. आता ह्या मेकॅनिकल व्हेंटिलेशन मध्ये जे मशीन यूज करतो आपण त्याला व्हेंटिलेटर म्हणतो मेन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दोन मोड्स असतात मेकॅनिकल व्हेंटिलेशन मध्ये. एक तर असतं पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन, दुसरं असतं निगेटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन. पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन मध्ये काय, तर तुम्ही काय करता, प्रेशर टाकता एअरवर सो दॅट एअर मूव्स इनसाइड द लंग. कारण तो पेशंट कम्प्लीट अनकॉन्शियस असतो. त्या पेशंटला म्हणजे श्वास सुद्धा त्याला घेता येत नसतो. मग अशा वेळेस आपण काय करतो, त्याला पॉझिटिव्ह प्रेशर टाकतो. निगेटिव्ह प्रेशर मध्ये काय असतं, तर ऑटोमॅटिक त्याचं लंग काय करत असतं, एअर ओढून घेत असतं. इन सेकंड केस वी कॉल्ड एज इंडोट्रकियल इंट्युबेशन. ठीक आहे. ही कधी केली जाते, जेव्हा तुमचं रेस्पिरेशन खूपच डिप्रेस्ड आहे. ठीक आहे. तुमचं रेस्पिरेशन खूपच डिप्रेस्ड असतं. इन केस ऑफ ओपिएट पॉइझनिंग, बार्बिच्युरेट पॉइझनिंग, त्याच्यामध्ये तुम्ही इंडोट्रकियल इंट्युबेशन करता. इंडोट्रकियल इंट्युबेशन मध्ये काय केलं जातं, ट्यूब इज इन्सर्टेड थ्रू युअर थ्रू युअर नोज. जर नोजच्या थ्रू जर ट्यूब इन्सर्ट केली ट्रकियामध्ये तर त्याला म्हणलं जातं नेझोट्रकियल इंट्युबेशन. जर माउथच्या थ्रू जर ट्रकियामध्ये जर तुम्ही इन्सर्ट केली ट्यूब तर त्याला म्हणलं जातं ओरोट्रकियल इंट्युबेशन. तुम्ही पाहिलं असेल सध्या कोविडच्या ह्याच्यामध्ये वगैरे, तर पेशंटच्या नाकात नळी टाकलेली असते. ठीक आहे. दॅट इज नेझोट्रकियल इंट्युबेशन. जर तोंडाद्वारे जर टाकली असेल तर त्याला म्हणतात ओरोट्रकियल इंट्युबेशन. ठीक आहे. ही ट्रकियापर्यंत सोडतात, कारण त्या पेशंटच्या नाकातून हवा जाऊन फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय एवढ्या लांब एअर न घालवण्यापेक्षा काय करायचं की नळीच डायरेक्ट त्याच्या ट्रकियामध्ये घालतात, त्या लंगपर्यंत सोडतात, ब्रॉन्कायपर्यंत. ठीक आहे. सो दॅट तिथलं एअर पसरत राहतं. दिस ट्रकियल ट्यूब्स दे कॉज पेन अँड कफिंग. हे जे काही हे जे काही ट्रकियल ट्यूब टाकलेले असतात आपण, त्यामुळं दुखतं ते आणि कफिंग होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळं जेव्हा आपण हे ट्रकियल इंट्युबेशन करत असतात तेव्हा त्या व्यक्तीला जरासं गुंगी आणणारे युजली दिले जातात, सेडेटिव्ह दिले जातात. दिस ट्रकियल ट्यूब इट कॉज डॅमेज टू युअर म्युकोजा लाइनिंग. जी काही म्युकोजा लाइनिंग आहे तुमच्या नेझोफॅरिंग्सचं और ओरोफॅरिंग्सचं, फॅरिंग्समध्ये, तिथं काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. सो दीज आर व्हॉट couple of disadvantages of mechanical method. Now last part of today's lecture, that is resuscitation. Now resuscitation, it is a process of correcting lack of breathing or heart rate. ठीक आहे. कुठं वापरतो आपण, एकदम ऍक्युटली इल पेशंट मध्ये वापरतो. इनफॅक्ट दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, रिससायटेशन म्हणजे अशी मेथड आहे की ज्याद्वारे तुम्ही एखादा मेलेला व्यक्ती किंवा जो व्यक्ती मरायला लागलेला आहे त्याला तुम्ही परत जिवंत करता. यू ब्रिंग दॅट पर्सन बॅक युझिंग रिससायटेशन. तुम्ही पाहिलं असेल मूवीज मध्ये वगैरे बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला असतो, तो पेशंट असा, तो व्यक्ती असा मरून पडलेला असतो, मग कोणतरी येतं त्याच्या छातीवरती दाबतं, तो पेशंट जिवंत होतो. किंवा त्याला शॉक देतात आणि तो पेशंट जिवंत होतो. हॅव यू एव्हर सीन दिस इन मूवीज? Yes, sir. Yes, many times. Our Hindi movies, they are basically masala movies, Bollywood movies, right? असलं भरपूर काय काय असतं. एक जण 4 वेळा मरतो, 5 वेळा जिवंत होतो, है की नाही? सो
दिस मेथड रिसुसायटेशन म्हणजे एखादा व्यक्ती मरत असेल तर त्याला परत जिवंत करता येतं. इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन, ट्रॉमा सर्जरी अँड इमर्जन्सी मेडिसिन. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. एक्झाम्पल काय आहे त्याचे? सीपीआर, कार्डिओ पल्मनरी रेसुसायटेशन. सीपीआर म्हणतात त्याला नॉर्मल लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तुम्ही बऱ्याच वेळा पेशंट म्हणजे डॉक्टर वगैरे बोलताना ऐकाल की बाबा त्या पेशंटला सीपीआर द्यावा लागला. So CPR, we don't know what is CPR. CPR is this, cardiopulmonary resuscitation. And a normal technique which is very commonly used in our house only, that is mouth to mouth resuscitation, जे आपण मगाशी पाहिलेली. ठीक आहे. We will see in detail about CPR. See, it is a procedure of maintaining artificial respiration and artificial circulation in a person who has gone into cardiac arrest through repeating cycles of chest compressions and artificial ventilation. एखादा व्यक्ती जो कार्डियक अरेस्ट मध्ये गेलेला आहे, आपण काय करतो त्या पेशंटचं रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन काय करतो आपण परत आणतो. कसं? बाय रिपीटिंग सायकल्स ऑफ चेस्ट कॉम्प्रेशन. त्याच्या छातीवरती दाबायचं आणि त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन द्यायचं. परत छातीवर दाबायचं, परत त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन द्यायचं. आपण पाहिलं मूवीमध्ये, तुम्ही पाहिलेलं तुम्हाला एखादा सीन आठवतो का? काय करतात? त्याच्या छातीवर हात ठेवतात आणि त्याला प्रेशर देतात 30 वेळा. 1 2 3 4 असं 30 वेळा दाबायचं आणि नाकातून 2 वेळा श्वास द्यायचा. परत 30 वेळा दाबायचा, परत नाकातून 2 वेळा श्वास द्यायचा. तर हे जे काही दाबलं जातं ना, हे दाबण्याची सुद्धा एक टिपिकल पद्धत आहे. ठीक आहे. दाबायचं म्हणजे नुसतं दाबायचं नाहीये. दाबायचं कुठपर्यंत आहे? तर ऑलमोस्ट 5 सेंटीमीटर. ठीक आहे. CPR इन्व्हॉल्व्स चेस्ट कॉम्प्रेशन फॉर अडल्ट्स बिटवीन 5 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर डीप. म्हणजे तुमचा हात जो काही तुम्ही दाबताय हा कितपत दाबला गेला पाहिजे? 5 ते 6 सेंटीमीटर खाली. त्याचं चेस्ट 5 ते 6 सेंटीमीटर खालीपर्यंत दबली गेली पाहिजे. जर त्याच्यापेक्षा जास्त 7 ते 8 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही दाबलात, इट विल कॉज इंजुरी. आणि जर त्यापेक्षा 2 आणि 3 सेंटीमीटर पर्यंत जर तुम्ही दाबलात तर प्रेशर पडणार नाही. त्यामुळे हे 5 ते 6 सेंटीमीटर डीप, इट इज कॉन्स्टंट, इट इज गाईडलाईन. 5 ते 6 सेंटीमीटर पण दाबलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. अँड इन केस ऑफ चिल्ड्रन्स, लहान मुलांमध्ये इट इज युजली 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर पेक्षा खाली जायचं नाही मुलांमध्ये. आणि मुलांमध्ये जे काही कॉम्प्रेशन असतात, ठीक आहे, हे 15चे असतात. ह्याच्यामध्ये 30-30चे सेट केले जातात. 30 वेळा दाबायचं. अडल्टला काय करायचं? 30 वेळा हार्ट त्याचं दाबायचं आणि 2 वेळा तोंडातून श्वास द्यायचा. परत 30 वेळा दाबायचं, तोंडाने श्वास द्यायचा. आणि इन केस ऑफ चिल्ड्रन 15 वेळा दाबायचं आणि एकदा किंवा दोनदा श्वास द्यायचा. परत 15 वेळा दाबायचं आणि एकदा किंवा दोनदा श्वास द्यायचा. वाय? बिकॉज दिस मेथड इट मे कॉज इंजुरी. ठीक आहे. ही मेथड ऍक्च्युली कशासाठी वापरली जाते? तर ह्या मेथडमुळे काय होतं? तुमचं हार्ट बंद पडलं. हार्ट बंद पडलं की तुमच्या लंग्स पर्यंत फ्रेश ब्लड जाणार आहे का ऑक्सिजनेशनसाठी? नाही. मग लंग कडून ऑक्सिजन येणार नाही. त्यामुळे तुम्ही हार्टवरती काय करता? प्रेशर दाबता. प्रेशर दाबल्यामुळे काय होतं? लंग पर्यंत तुमच्या ब्लड पोचतं आणि लंग कडून पॅसिव्हली फ्रेश ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे यायला. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट कॉल्ड एज CPR, cardiopulmonary resuscitation. Cardio means heart, pulmonary means lungs, resuscitation means to revive, परत जिवंत करणे, from death or unconsciousness. So this is what resuscitation method is. So this is how this is done. तुमचं पूर्ण प्रेशर जे काय आहे, तुम्ही गुडघ्यावर बसायचं, तुमचं पूर्ण प्रेशर त्या पेशंटच्या छातीवर टाकायचं. आणि हे किती खाली गेलं पाहिजे? 5 ते 6 सेंटीमीटर, त्यापेक्षा जास्त नाही. एम आय क्लिअर? येस सर. समजलं सगळ्यांना?